श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर स्वामींना नवस कसा करावा किंवा स्वामींजवळ आपला नवस कसा बोलावा याबद्दल आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. स्वामींना नवस करण्यासाठी किंवा स्वामींजवळ नवस बोलण्यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरामध्ये घरच्या घरी स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून शांत मनाने, विश्वासाने, मनोभावनेने प्रार्थना करून तुम्हाला हा नवस बोलायचा आहे. यासाठी कोणतीही दिवशी किंवा कोणत्याही वेळेची गरज नाही. स्वामींच्या समोर बसून तुमच्या मनात काय सुरू आहे, तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या गोष्टीची अडचण आहे तुमच्यासमोर आहे किंवा कोणती इच्छा आहे किंवा तुम्हाला स्वामींकडून काय मागायचं आहे, तुम्ही हात जोडून स्वामींना असं सांगा की साक्षात स्वामी स्वतः तिथे बसलेले आहे तुमच्यासमोर आणि स्वामींना तुम्ही प्रार्थना करत आहात, विनवणी करत आहात, भीक मागत आहात. अडचणीतून मुक्त होण्यासाठी स्वामींना नमस्कार करा आणि नवस बोला. या पद्धतीनं तुम्हाला नवस बोलायचा आहे. तुम्ही स्वामींसमोर बसलेला आहात, शांत मनाने स्वामींना नवस बोला. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ते स्वामींना मागायचं आहे तुम्हाला. आणि स्वामींना नवस केल्यानंतर, नवस बोलल्यानंतर, तुम्ही मागितल्यावर तुम्ही काय कराल, म्हणजे ज्यावेळेस स्वामी महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील तर त्यावेळेस तुम्ही काही स्वामींना सोनं, नाणं किंवा स्वामींना असं दिखावा अजिबात करणं गरजेचं नाही. स्वामींना सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजेच नामस्मरण. अक्कलकोटला दर्शनाला याल किंवा 11 लोकांना जीव घालाल किंवा कोणत्या गरिबाला दान द्याल किंवा कुठेही तुम्ही दर्शनाला याल, तुम्ही काय कराल ते देखील तुम्हाला बोलायचं आहे. किंवा तुम्ही असं करू नका की नवस केला आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण करा, मी असं करल तसं करल आणि करणारच नाही, असं अजिबात करू नका. तुम्ही नवस बोला, स्वामींना सांगा मला अशा मार्गातून किंवा संकटातून दूर करा माझं संकट आणि मी त्या बदल्यात आणखीनही सेवा वाढवेल किंवा स्वामी सेवा करेल, नामस्मरण करेल. स्वामींना दिलेल्या आशीर्वादाची परतफेड कशी करावी, तर स्वामींचं नामस्मरण करून त्या आशीर्वादाची परतफेड नक्की करावी. तसं तर आपण परतफेड करू शकत नाहीत, किती आपल्यासाठी स्वामी करत असतात आणि आपण त्यांची एक इच्छा म्हणजे जे नामस्मरण आहे, सेवा आहे, हे देखील करू शकत नसाल तर खरंच मग तर स्वामींजवळ नवस करा आणि नामस्मरणाला सुरुवात करा. जोपर्यंत तुमचा नवस पूर्ण होत नाही तर त्यापर्यंत सेवेमध्ये सातत्य ठेवा, सेवा करा आणि नामस्मरण देखील करा. तर या प्रकारे घरच्या घरी स्वामींना नवस करायचा आहे. तशी तर सेवा, नित्य सेवा करावी, दररोज स्वामींची सेवा करावी. आपल्या जीवनामध्ये कधीच अडचणी, दुःख, दारिद्र्य कधीच येणार नाही. स्वामी महाराज त्यातून आपल्याला योग्य ती वेळ आली की आपल्याला नक्कीच बाहेर काढतील आणि आशीर्वाद देखील देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.